नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जीवन हे एक साहस आहे. धैर्य आणि साहसाने आव्हाने स्वीकारा आणि विजयी व्हा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही महिला मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी तयारीत होती. मात्र पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हा साठा जप्त करण्यात आलाय. 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांना विश्वसनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली आहे की जेवणनगर येथील रेखा ठाकूर ही महिला कार्तिक एकादशी निमित्त तिच्या घरी अवैध देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली आहे. त्यानुसार पोलिसांनी पंच व महिला अंमलदार यांच्या उपस्थितीत झडती घेतली असता 4 पांढऱ्या पोत्यातून एकूण 900 नग देशी दारूच्या बाटल्या, टॅगो पंच व बॉबी संत्रा या ब्रँडच्या एकूण किंमत 36,000 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 626/2025 कलम 66 महाराष्ट्र भादवी कलम प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अमरावतीच्या बंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अण्णाभाऊ साठे नगर परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला देशी आणि गावठी दारूसह ताब्यात घेतले. पोलिसांनी संबंधित इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या दरम्यान बंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पोलिसांनी कारवाई करत निलेश तुकाराम वानखेडे वय 37 वर्ष याच्या घरातून 29 नग देशी दारूच्या बाटल्या व 10 लिटर गावठी दारू असा एकूण 4,600 रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर कलम 365 व महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजापेठ व बंडेरा पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा चोरट्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भातकुली पोलीस स्टेशन क्षेत्रातील ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला असून त्यांच्याकडून 2 दुचाक्या आणि 1 ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर रोजी भातकुली पोलीस स्टेशनमध्ये सदानंद पांडुरंग बोचे यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांच्या घरासमोर उभा असलेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात इसमाने चोरून नेला. या तक्रारीवरनं भातकुली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 225 कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती, परंतु 1 आरोपी फरार होता. गुन्हे शाखेने सातत्याने गुप्त माहिती व तांत्रिक साधनांचा वापर करून फरार आरोपी वैभव उर्फ छकुला बाबूजी आठवले वय 25 वर्ष याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून प्लॅटिना हिरो स्प्लेंडर कंपनीचे मोटरसायकल आणि सोनालिका RX 42 ट्रॅक्टर असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. मतदार याद्यांतील बोगस मतदार, शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून चालणारे मतदान आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलाय. नगरपालिकेचा
अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल, अशा लोकांचे नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं, तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं 6 महिन्यापूर्वी. अंजनगाव सुरजील झालं. आमच्या कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे. त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते, त्यांचे हे उमेदवार होणार होते. गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत. ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय, त्यांचं नाव टाकून दिलं हिंगणा. त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढाळणी, त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतुपुरस्पर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू. म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये, अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे. अशा पद्धतीचे अनेक घोळ म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी 4 महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला. आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी, ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कोंढाळीमधनं काढा आणि हिंगण्यामध्ये टाका. परस्पर ज्यांनी काहीतरी याला नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कोंढाळून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका, आणि ते नाव गेले त्याचं. आणि आज ते बिचारे कलेक्टर कोर्ट कचेरी करून आले. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे याची व्यवस्थित तपासणी करून, छानबीन करून, दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेअर निवडणुका होऊ शकतील. नाही तर या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काही याच्यात तर काल सांगितलं कालच्या सभेमध्ये, मुलीचं वय 142 आणि बापाचं वय 52, वडिलाचं वय 52 आणि मुलीचं वय 142, असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत, काही वयाचं दाखले तिथे आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यातील वारंटमधील आरोपी नितेश मेश्राम यांच्या मृत्यू प्रकरणाने मोठे वादळ निर्माण केले आहेत. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या तक्रारीवरनं या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्यासह 8 पोलीस अंमलदारांवर खुनाचा म्हणजेच कलम 302-34 अन्वये गुन्हा 0 नंबरने नोंद करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. 11 जून 2024 रोजी अमरावतीत सत्र न्यायालयाने आरोपी नितेश अशोक मेश्राम यांच्यावर वॉरंट जारी केले होते. रात्री 2:02 हेड कॉन्स्टेबल राजकुमार जैन यांनी वैद्यकीय तपासणी करून आरोपीस अटक केली आणि लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. मात्र सकाळी 11 जून रोजी आरोपी नितेश मेश्राम याला लॉकअपमधून बाहेर काढल्यावर त्यास फिट आली आणि तो खाली पडला. या घटनेत त्याचा उजवा खांदा निखळला. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात चांदूर रेल्वे येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवले. डॉक्टरांनी आरोपीस दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर व त्यांच्या टीमने आरोपीला प्रथम सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयास आरोपीस उपचारार्थ दाखल करणे आवश्यक असल्याने सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीस कारागृहात दाखल करून लगेच इरविन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 2 दिवसांनी म्हणजेच 13 जून 2024 रोजी सायंकाळी 5:22 आरोपीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मृतदेहाचे पोस्टमार्टम अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 3 डॉक्टरांच्या समितीने केलेत.
चौकशीत अनेक बाबी संशयास्पद असल्याने निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांच्या तक्रारीवरून 1 नोव्हेंबर 2025 रोजी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी म्हणून 9 पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल झाला असून त्यात तत्कालीन पीआय अजय अहिरकर, एएसआय राजकुमार जैन, एनपीसी विशाल रंगारी, एलपीसी अश्विनी साखरे, सरिता वैद, पीसी प्रवीण मेश्राम, अलीम गवळी, अमोल घोडे, प्रशांत ढोके यांचा समावेश आहे. घटनेचे स्थळ चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने तपासाची सूत्रे आता अमरावती ग्रामीण पोलिसांकडे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या देखरेखीखाली पुढील चौकशी सुरू असून हा तपास जिल्हा पोलीस, सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवायचा की नाही याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेणार आहेत. बडनेरातील भक्तीचा महासागर खाटूश्याम बाबांच्या जयंतीनिमित्त ओसंडून वाहत आहे. खाटूश्याम बाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झालेत. या धार्मिक सोहळ्यात आमदार रवी राणा यांनीही सहभाग नोंदवून खाटूश्याम बाबांचे दर्शन घेतलेत. बडनेरा शहरात खाटूश्याम बाबा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. जुनी वस्ती परिसरातील रामदेव बाबा मंदिरापासून या शोभायात्रेची सुरुवात झाली आहे. डीजे, ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी तसेच श्रीरामांच्या भव्य मूर्ती आणि खाटूश्याम बाबांच्या आकर्षक रथातून ही शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरनं मार्गक्रमण करीत गेली. शहरात ठिकठिकाणी भाविकांकरिता शरबत, फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. समाजसेवक मच्छिंद्रसिंग बावरी यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने शरबताचे वाटप केलेत. या धार्मिक शोभायात्रेत आमदार रवी राणा यांनी सहभाग घेत खाटूश्याम बाबांचे दर्शन घेतलेत आणि भक्तांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि पोलीस दलही मोठ्या संख्येने तैनात होते. या उत्सवाने बडनेरात भक्ती, एकता आणि आनंदाचा संगम साधला. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा पर्दाफाश. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील महिला सरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. कंत्राटदाराकडून संरक्षण भिंतीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तब्बल 80,000 रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत विभागाने सापळा रचून सरपंचांना रंगेहात पकडलं असून या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. बघूया प्रतिनिधी दुर्गेश कान्हू यांचा हा विशेष रिपोर्ट. यवतमाळ तालुक्यातील मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम एका स्थानिक कंत्राटदाराने पूर्ण केलं होतं. मात्र कामाचं बिल मंजूर करण्यासाठी आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी येथील महिला सरपंच सुचिता फुलू कुमरे यांनी कंत्राटदाराकडे 80,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या मागणीने हैराण झालेल्या कंत्राटदाराने थेट यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. मात्र सरपंच महिलेला संशय आला आणि त्या प्रत्यक्ष रक्कम घेण्यास टाळाटाळ करत होत्या. तरी सुद्धा एसीबीने पुरेशा पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कारवाई केली आणि सरपंच सुचिता कुमरे यांना लाच मागणी प्रकरणी ताब्यात घेतलं. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेनं नवरगाव आणि परिसरात प्रशासन व लोकप्रतिनिधीत खळबळ माजली आहे. जनतेच्या कामासाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकत असतील तर हा लोकशाहीला लागलेला डाग आहे आणि ही कारवाई त्याच डागावरचा एक इशारा आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या रामटेक येथील राम मंदिरात वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर आणि शहर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थापन आणि सजावटीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रामगडवर भक्तिमय वातावरण तयार होत आहे. यावरचा एक विशेष रिपोर्ट आपण बघूया. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, जिथे प्रभू श्रीरामचंद्रांनी काही काळ वास्तव्य केल्याचे मानले जाते, त्या याच ऐतिहासिक रामगड मंदिरावर वैकुंठ चतुर्दशी या निमित्ताने भक्तीचा महासागर उसळणार आहे.
सध्या मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईंनी न्हाऊन निघाला आहे. संपूर्ण गड परिसर तेजोमय होत असून दर्शनाकरिता विशेष व्यवस्था केली जात आहे. या खास दिवशी भगवान श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरती आयोजित करण्यात आली आहे. नागपूर, भंडारा, MP आणि छत्तीसगडसह विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4, 5, 6 असा 3 दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने दिनांक 4 तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते. त्यानंतर रात्री 12 वाजता अभिषेक पूजा करून तो कार्यक्रम होत असतो. त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला रात्री 12 वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिखरांवर चांदीच्या गुंडाळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुसंख्येने येतात आणि त्याचा आनंद घेतात आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो. त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी 5 तारखेला सकाळी 5 वाजता काकड आरतीचा समारोप होईल. अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे. प्रशासनाने भाविकांच्या सोयीकरिता पाण्याची सोय, वैद्यकीय पथक, वाहतूक नियंत्रण आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. नगर परिषद आणि पोलीस प्रशासनासोबत स्वयंसेवक देखील दर्शनाचे व्यवस्थापन करतील. रात्रीच्या वेळी विशेष कीर्तन, भजन संध्या आणि दीप प्रज्वलन कार्यक्रम होणार असून या भक्तिमय सोहळ्याकरिता रामटेक नगरी सज्ज झाली आहे. 12 वाजता गडमंदिरातील कळसावरती त्रिपुरी ज्योत पेटवून करण्यात येईल. गेल्या महिन्याभरापासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी काकड आरती गडमंदिरात होत असते आणि वैकुंठ चतुर्दशीला विशेष पूजा, ज्या दिवशी हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भगवान महाविष्णूंना चातुर्मासात शय्येवरनं जागा करून ही सगळी व्यवस्था सुचारूप्रमाणे भगवान शंकरांना देणे असा हा कार्यक्रम असतो. म्हणजेच त्याला आपण हरिहर भेट म्हणतो. म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव अशी त्यांची पूजा वैकुंठ चतुर्दशीला होईल आहे. ज्या दिवशी आपण भगवान महाविष्णूंना बेल वाहत असतो आणि शंकराला तुळस वाहून अशी वैकुंठ चतुर्दशी पूजा इथे होत असते. तसेच रात्री 12 वाजता गणमंदिराच्या म्हणजेच राम मंदिराच्या कळसावरती त्रिपुराची ज्योत पेटवून आपल्या रामटेक येथील उत्सवाची सांगता होईल. श्रीराम मंदिर रामटेक येथे येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये 3 दिवसीय कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये येत्या 4 तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा, तसेच 5 तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो. मागील 1 महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो. या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे MP, छत्तीसगड, राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरातील संपूर्ण जे सोयीसुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या खासगी व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूटमारीचा सामना करावा लागतोय. महिनाभरात मक्याचा दर तब्बल 800 रुपयांनी कोसळला आहे. मागे ज्या मक्याला 2300 रुपयांचा दर मिळत होता तोच आता केवळ 1200 रुपयांवर आला आहे. या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नाही. खत, मजुरी, फवारणी यासाठी खर्च केलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. त्यातच परतीच्या पावसामुळे मका शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंधार आला आहे. शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करून हमी भावाने मका विकत घ्यावा, कारण खासगी व्यापारी दर ठरवून शेतकऱ्यांना तोट्यात ढकलत आहे. भोकरदन तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मक्याचे दर कोसळले आहेत. मागील महिन्यात मक्याचा दर 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल होता.
परंतु परतीच्या पावसानंतर आता तो दर केवळ 1200-1300 रुपयांपर्यंत खाली आला आहे. महिनाभरात तब्बल 700 ते 800 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका क्विंटल मका तयार करण्याकरिता शेतकऱ्यांना सुमारे 3000 रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यात जमीन मशागत, बियाणं, खत, तणनाशक, मजुरी आणि अळीवरील फवारणी या सर्व खर्चांचा समावेश होतोय. अशा परिस्थितीत केवळ 1200 रुपयांचा दर मिळणे म्हणजे शेतकऱ्यांची थेट फसवणूक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले की खासगी व्यापारी ठरवून दर कमी करीत आहेत. ते एकमेकांशी संपर्क करून मका स्वस्तात विकत घेत आहेत. त्यातच परतीच्या पावसामुळे अनेक शेतांमधील मका भिजल्याने नुकसान प्रचंड झाले आहे. शेतकरी शासनाकडे मागणी करत आहेत की शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करावेत आणि सरसकट हमी भावाने मका खरेदी करावा. नुकसानीच्या पिकांमुळे आणि घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहेत. ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली आर्थिक लूट थांबवण्याची गरज आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. मतदार यादीतील घोळावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंच्या सत्याच्या मोर्चानंतर आता राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. निवडणूक आयोगानेच यावर निर्णय घ्यावा, कारण ही स्वतंत्र संवैधानिक यंत्रणा आहे, असंही ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी दाखवलेले पुरावे गांभीर्याने तपासले पाहिजेत, असं सांगत शिरसाट यांनी सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी एकत्र दिसल्याबद्दल ते एकत्र आलेत त्यांना शुभेच्छा, अशी मिश्किल पण राजकीय टिप्पणीही त्यांनी केली आहे. बघूया समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे. मतदार यादीमधील घोळ पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असं आवाहन राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांनी केलेलं आहे. काय प्रतिक्रिया? बघा, आम्ही पहिल्यांदा क्लिअर केलेलं आहे की हा विषय हा आमचा नाहीये. सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये. निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडे ते पुरावे दाखल करत असतील, दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे, गांभीर्याने करायला पाहिजे. आम्हाला दुबार मतदार जे काही असतील ते काढले तर आमचे त्याच्यामुळे काही ते आमचे मतदार आहेत किंवा कुणाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. निवडणूक लांबवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे. जर लोकांचा आक्रोश असेल आणि लोकांना वाटत असेल तर त्याची छाननी करायला काही हरकत नसावी. म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा पूर्वी नव्हता, आजही नाही. याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याचे गठ्ठे जे आहेत ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत. यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षात आहात, तुमची काय मागणी असेल निवडणूक आयोगाकडे? नाही, आम्ही तर सांगतो ना, जे तपासून पहा ना. निवडणूक आयोगाचं काम आहे ते. निवडणूक आयोगाला आम्ही ना डायरेक्शन देऊ शकत. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याला संवादिक अधिकार आहेत, म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही. म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत, विशेषतः महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप दिवसांनी. काही का असताना या निमित्ताने ते एकत्र दिसलेत, एका व्यासपीठावर दिसलेत. पुढे निवडणूक आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. असेच एकत्र या, मग निवडणुकीमध्ये पाहू. तुमचे जे मित्र आहेत, खास मित्र आहेत संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतलाय, काय शुभेच्छा आहेत? संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही. मी त्यांना दुश्मन मानत नाही. आमचे ते मित्र आहेत, त्यांची तब्येत ठीक नाहीये. मी तर ईश्वरचरणी हेच प्रार्थना करेन की ते चांगले होत, आणखी जोमाने कामाला लागोत, असे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं. म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकाचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते लवकर आजारातून बरे व्हावे. निवडणूक सत्तेचा गैरवापर होतोय, राजकीय मतभेद दुसरं घेतच राहिलं पाहिजे शरद पवार माने. शरद पवार हे 50 वर्षांतर बोलतात, हे आश्चर्याची गोष्ट आहे. याच्यापूर्वीच्या निवडणुका त्यांनीच लढवल्यात ना.
सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले, वर्ष किती झाले? ज्यांनी 50-50 वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला या गोष्टीचा विचार केला नाही. म्हणून आता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे, परंतु जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला हे सर्व करायला पाहिजे होतं. मतचोरांना धडा शिकवा, काही मतचोरांना जरूर धडा शिकवा. जे लोकसभेला मत चोरले होते त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आणि आम्हाला या मत चोरून कोणतेही निवडणूक जिंकायची नाही. आम्ही हाडाचे कार्यकर्ते आहोत, लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणुका जिंकतो. तर दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तोडवा असं राज ठाकरे प्रक्षोभकपणे म्हणाले. काय तुमची प्रतिक्रिया? ती राज साहेबांची भाषा आहे, परंतु हे असा वेळ येऊन कशाला द्यायची? जे आहेत दुबार मतदार ते यादीतून कट झाले पाहिजेत. आम्ही जे डायरेक्ट मागणी आमची, आम्ही कुठं त्याला विरोध करतो? नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र राहेर येथे एक भव्य धार्मिक सोहळा पार पडणार आहे. संत निवास भूमिपूजन सोहळा या निमित्ताने राहेर गाव सज्ज झालं आहे. या कार्यक्रमाला बालयोगी व्यंकट महाराज आणि माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे 2028 मध्ये याच राहेर येथे कुंभमेळ्याचं आयोजन होणार असून या पार्श्वभूमीवर हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरत आहे. पाहूया प्रतिनिधी मनोज मनपुर्वे यांचा विशेष रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राहेर हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानलं जातं. याच तीर्थक्षेत्रावर उद्या 3 ऑक्टोबर रोजी संत निवास भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील बालयोगी व्यंकट स्वामी महाराज, तर भूमिपूजन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. बाळगिरी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या राहेर या ठिकाणी 2028 मध्ये कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे. नाशिक हे गोदावरीचं उगमस्थान, तर राहेर हे तिचं नाभिस्थान मानलं जातं. त्यामुळे धार्मिक महत्त्वाच्या दृष्टीने हा कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार आहे. या कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची संकल्पना नारायणगिरी महाराज यांनी मांडली असून सर्व धर्मीय साधू संतांना एकत्र आणण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. संतनिवास, भक्तनिवास, घाट आणि कमानींचं काम सध्या जोरात सुरू असून उद्या या ठिकाणी भूमिपूजन करून भव्य प्रकल्पाला प्रारंभ होणार आहे. राहेर तीर्थक्षेत्र नव्या आध्यात्मिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. संतांच्या आशीर्वादानं आणि भक्तांच्या भावनेनं उद्याचा दिवस इतिहासात नोंदला जाईल. सद्गुरु महाराज की जय. आनंद करा प्रसन्न ज्ञान स्वरूपम निजबोधम जगत योगेंद्र विडंबो रोगवैद्यम श्री सद्गुरु तन्नमामि दत्तात्रेय महाराज की जय. कैवल्यवासी परमपूज्य विश्ववंदनीय सद्गुरु समर्थ बाळगिरी महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर या ठिकाणी होणारा 2028चा महाकुंभमेळा आणि या कुंभमेळ्याचे जे आयोजक आहेत श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित महंत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरी महाराज मठसंस्थान वडगुंपा माहूर आणि संत रुद्रगिरी महाराज मठसंस्थान किवळा या आयोजकानुसार होणारा हा कार्यक्रम आहे. आणि कुंभमेळा म्हणजे नाशिक येथे होणारा 2027 मधला अर्ध कुंभमेळा आणि नाशिक म्हणजे गोदावरीचं उगमस्थान आहे आणि त्याच गोदावरीचं नाभिस्थान म्हणजे राहेर आहे. म्हणून त्या ठिकाणी झालेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याचा आलेले जे काही तीर्थ आहे ते इकडे येणारच आहे. म्हणून तिथले संत महात्मे 28 मध्ये इकडे आणून तिथं महाकुंभ तयार करायचा आहे. म्हणून एवढ्या साधू संतांचं दर्शन आपल्याला त्या पवित्र स्थळामध्ये होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी नारायणगिरीजी महाराज यांनी हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अकल्पनीय आणि निर्विकल्पनेच्या पुढचा कार्यक्रम असणारा आणि त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्म जनजागृती सनातन धर्माचा या ठिकाणी उदय व्हावा, आम्ही कोण आहोत हे कळावं म्हणून सर्व धर्मीय वारकरी संप्रदाय, शिवसंप्रदाय, आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे संप्रदाय असतील तेवढ्या संप्रदायाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सद्गुरू समर्थ बाळगिरी महाराजांच्या जीवनचरित्र ग्रंथाचे 1028 पारायण, तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे 1028 पारायण, तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे 1028 पारायण आणि सर्व धर्माचे संत महंत साधू संत जपी तपी योगी संन्यासी हे सर्वजण एकत्रित करण्याचं काम नारायणगिरी महाराजांनी आयोजकांनी केलेलं आहे.
म्हणून सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे। आणि या कार्यक्रमासाठी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज, तसेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, तसेच जीवनदासजी महाराज आणि आपले रामदेव बाबा असे मोठे मोठे आंतरीय स्तरावरले संत महात्मे त्या ठिकाणी येणार आहेत आणि भव्य आणि दिव्य कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व माझ्या महाराष्ट्रातील भारत देशातील सर्व भक्तांनी, सर्व हिंदू धर्मातील हिंदू यांनी 18 प्रगत जाती जमाती मिळून हा सनातन धर्म तयार होतो आणि सर्वांनी आपलं सनातन धर्म एक झाला पाहिजे आणि हा सनातन धर्म टिकून ठेवला पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्या ठिकाणी जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराची उभारणी चालू आहे आणि त्या ठिकाणी मंदिराचं काम पण चालू आहे। अतिशय प्रगतीपथावर काम असून त्या ठिकाणी संत निवास, भक्त निवास आणि घाटाचं काम, रस्त्याचं काम, कमानी, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची सोय गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवास त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। दिनांक 3/11/2025 येणाऱ्या सोमवारी राहेर क्षेत्राच्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत गोवस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्रीधर्म शिरोमणी गोवस्त श्री बालयोगी वेंकटस्वामी महाराज श्री दत्त मंदिर मठ संस्थान पिंपळगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील। तसेच ज्या ठिकाणी भक्त निवास संत निवासाचं उद्घाटन होणार आहे आणि श्रीफळ फोडण्यात येणार आहे त्यांच्या शुभ हस्ते माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि श्री 108 महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सर्व साधू संत मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर या ठिकाणी समस्त भक्त मंडळीने, सर्व धर्माच्या भक्त मंडळींना सूचना आहे, यारे यारे लहान थोर भलत्या जाती आणि नर सर्वाचे आहे आदी काळ दत्त नामस्मरणाचा सर्वजण त्या ठिकाणी या, हे आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण। देव दत्त आनंद। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून जिथे ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलं आहे, मनरेगा कामातील कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करणाऱ्या कलकोटी ग्रामस्थांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे। त्यांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने ग्रामपंचायत अधिकारी यांना निलंबित केले आहे, तर सरपंच आणि अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे। या उपोषणाचे आणि त्यानंतर झालेल्या कारवाईचे सविस्तर वृत्त आपण बघूया। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कलकोटी ग्रामपंचायतीतील मनरेगा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी 29 ऑक्टोबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। सन 2023 ते 2025 या काळात सिंचन विहीर, गायगोठे, शेततळे, घरकुल अशा अनेक कामांकरिता निधी वापरला गेला, मात्र ही कामे प्रत्यक्षात झालीच नाही आणि बोगस मजूर दाखवून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची लूट झाली असे ग्रामस्थांचे म्हणणे होते। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईचे निवेदन दिले होते। या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी पंचायत यांच्या समितीने कलकोटी येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता 5 गोठ्यांची कामे जागेवर नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले। या उपोषणाची दखल घेत राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। परिणामी चौकशी समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत अधिकारी JH साबदे यांना त्वरित निलंबित करण्यात आले आहे। तसेच मनरेगाच्या 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि सरपंचाला खुलासा मागविण्यात आला आहे। गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिल्यानंतर अखेर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले। कामातील अनियमिततेचे हे प्रकरण आता ग्रामसेवक, अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनाही भोवले आहेत। सरपंचाच्या खुलाशाकडे आता संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत। जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं काम वेगानं सुरू असतानाच आता या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। नांदेड जिल्ह्यातील 12 गावातील शेतकऱ्यांनी सकाळपासून महामार्गाचं काम रोखून धरलं आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या जमिनीचं योग्य मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा, तसेच त्यांना सर्व्हिस रोड आणि अवार्डमध्ये राहिलेलं 12% व्याज देण्यात यावं।
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनानं त्यांची मागणी मान्य केली नाही तर ते आपल्या कुटुंबासह विष प्राशन करून आत्महत्या करतील। या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनावर मोठं दडपण आलं असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं काम गेल्या काही महिन्यांपासून जोमाने सुरू आहे, परंतु या कामामुळे नांदेड जिल्ह्यातील 12 गावातील शेतकरी बाधित झाले आहेत। या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, मात्र त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही। शेतकऱ्यांनी सांगितलं की शासनाकडून त्यांच्या जमिनीचं योग्य मूल्यांकन झालेलं नाही आणि दिलेला मोबदला बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा, सर्व्हिसेस रोड बांधण्यात यावा आणि अवार्डमध्ये राहिलेलं 12% व्याज देण्यात यावं। या सर्व मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नांदेड शहराजवळील महामार्गाच्या कामाला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी थांबवून ठेवले आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी, प्रशासनाविरोधात नारेबाजी सुरू आहेत। शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की जर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या गेल्या नाहीत तर ते आपल्या कुटुंबासह विष प्राशन करतील। या घोषणेने संपूर्ण प्रशासन हादरले आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील 12 गावातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। मागील 3 वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आम्ही या सर्व शेतकरी बाधित शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन शासनाकडे गेलो, परंतु शासनाने आमची एकही मान्य आतापर्यंत मान्य केलेली नाही। आमच्या ह्या जमिनी ज्या आहेत ते महानगरपालिकेला लागून आहे, तिथून 200 फुटावरती महानगरपालिका आहे आणि रिंग रोडच्या आतमधला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बाजारभाव जवळपास 5 कोटी 4 कोटी रुपये असताना आम्हाला शासन या ठिकाणी 4 लाख 5 लाख रुपये प्रति एकर देत आहे। सर्व कमांड एरियामधल्या जमिनी आहेत, विष्णुपुरी प्रकल्पाच्या बागायती शेती आहेत, कमर्शियल या ठिकाणी MIDC पुढे आहेत। अशा असताना सुद्धा या जमिनीचं बाजार मूल्य अतिशय उच्च असताना सुद्धा शासन आमच्या कुठल्याही मागण्या मान्य धरण्याची जे की कायद्यामध्ये तरतूद आहे, कायद्याच्या तरतूद न वापरता चुकीच्या पद्धतीने अवॉर्ड पास करून शासनानं आमची फसवणूक केलेली आहे। आम्हाला व्याज सुद्धा 12% द्यायचं होतं, ते दिलेलं नाही। या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की आज जरी अवॉर्ड पास केलं असलं तरी आम्हाला सानुग्रह अनुदान या हेड खाली बाजार मूल्यांकन करून आम्हाला अनुदान स्वरूपात मावेजा देण्यात यावा, त्याचबरोबर साईडचा रस्ता देण्यात यावा व इतर ज्या आमच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्यात। 12% व्याज द्यावं, हे जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार नाही, असा या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे। यावर आम्ही उच्च न्यायालयाचा आदेश आणलेला सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावून प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही, म्हणून महसूल मंत्री, मुख्यमंत्री यांच्या आदेश आणून सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही। या इतकं निगरगट्ट प्रशासन झाले आहे की कुठल्याही आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यावर जबरदस्तीनं आज या ठिकाणी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे। तरी 12 गावातील बाधित शेतकऱ्यांनी तो हाणून पाडून आज हे काम बंद पाडलेलं आहे। इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम होऊ देणार नाही। भले आमचा जीव गेला तरी, आमच्यावर बुलडोजर फिरलं तरी आम्हाला काय हरकत नाही, आम्ही त्याची आहुती द्यायला तयार आहोत। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे।
हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.